नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारी ते 31 जानेवारी कसा असेल हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी? खास करून मकर संक्रांतीनंतरचे दिवस कसे असतील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी? कोणत्या घटना घडतील, कोणत्या गोष्टी होतील, काय करावे काय नाही करावे याबद्दल थोडक्यात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे वृश्चिक राशीचे मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, जानेवारी महिना आणि नवीन वर्ष याचा पहिला मोठा सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीनंतरचे दिवस कसे असतील वृश्चिक राशीच्या लोकांसाठी? वृश्चिक राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन हे दिवस कसे जाणार आहेत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हेच आपण जाणून घेणार आहोत. वृश्चिक राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झालेस, हा काळ तुमच्यासाठी चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या नात्यात एकता दिसून येईल. जोडीदाराबरोबर तुमचा संसार चांगला चाललेला असेल. तसेच या कालावधीत तुमच्या नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. याच्या भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. वृश्चिक राशीचं करिअर पाहता या काळात तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक ठरणार आहे. जे तरुण आहेत त्यांना नोकरी शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. एखादं काम पूर्ण करताना अनेक अडचणी येतील. तसेच तुमचा आत्मविश्वास देखील कमी पडलेला दिसेल. या काळात इतर कोणत्याही भानगडीत पडू नका. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मित्रांनो, वृश्चिक राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार कसा करता येईल या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर भर द्या, जेणेकरून भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच टेक्स्टाईल, कॉस्मेटिक, लेदर आणि IT क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगला रिटर्न मिळू शकतो. वृश्चिक राशीच्या लोकांचं आरोग्य या काळात चांगलं राहील. नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्हाला फार उत्साही वाटेल. तसेच नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार राहा. तुमच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच तुमचं मानसिक स्वास्थ्यही चांगलं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या गोष्टीकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं मकर संक्रांतीनंतरचं संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.